संपूर्ण देशामध्ये लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला आहे. तिसऱ्या टप्प्यातलं मतदान जे आहे ते 7 मे रोजी होत आहे. या तिसऱ्या टप्प्यातला प्रचार तोफा ज्या आहेत त्या आज थंडावणार आहेत. आपल्यासोबत महायुतीच्या साताऱ्याचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयन महाराज भोसले आहेत. महाराज साहेब, साधारणतः महिनाभर प्रचाराचा वेळ जो आहे तो झाला, कसा प्रतिसाद मिळाला प्रचारामध्ये? उत्तुंग. म्हणजे लोकांनी ज्या पद्धतीने स्वागत सर्वच ठिकाणी झालं हे कधी होतं, ज्यावेळेस लोकांचा विश्वास असतो त्यावेळेस होतं. पहिल्या दिवसापासून लोकांनी सांगितलं, त्यांनी निर्णयच घेतलाय ही निवडणूक आता मी काय बोलतो किंवा कोण काय बोलतं त्याच्यापेक्षा लोकांनीच निर्णय घेतलेला आहे आणि निकाल लागलाच जमा. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो, औपचारिकता बाकी आहे. विजयाची खात्री आहे? खात्री म्हणजे सांगतोय ना, आता निकाल लागलाच जमा. माझ्या म्हणजे आता कसं आहे, मीच म्हणायचो मी आता लोकांनीच निर्णय घेतलाय की उदयनराजेंना लोकांनी निवडून दिलंय. महाराज साहेब, अनेक मुद्दे जे आहेत साताऱ्यामध्ये प्रचारात आले. काल सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी आपले जे प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला किंवा त्यांच्याकडूनही बऱ्याचदा टीका टिप्पणी जी आहे ती होत असते. या सगळ्याकडे कसं पाहते? टीका टिप्पणी करत नाही हो, वस्तुस्थितीची मांडणी करतात. जे आहे ते आहे, केलं तर केलंच ना, तर दिसतंय सगळं, कागदपत्र आहेत हे ते सगळं. आम्ही काय आमची म्हणजे ही फेरीटेल स्टोरी नाही आहे किंवा अमर चित्रकथा नाही आहे की आपण असं हे केलं ते त्याचीच लोकांसमोर हे करतो. कारण की लोकांची लूट झाली आहे. जे लोक कष्टाने अंगावरच्या कपड्यावरती मुंबईला आणि मोठमोठ्या शहराकडे त्या काळात धाव घेतली, विस्थापित झाले. का तर आपल्या कुटुंबाचे उदरनिर्वाहासाठी, त्या घरातल्या लोकांची पोटाची खळगी भरण्यासाठी तिथं गेले. आज तुम्ही त्यांना पण सोडलं नाही. काय काय बोलायचं? साहेब, प्रचारामध्ये तर सगळे मुद्दे चर्चेला आहेत, मात्र या निवडणुकीमध्ये एक नवीन मुद्दा येतो. भारताचे संरक्षण मंत्री माजी आणि महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांना भारतरत्न पुरस्कार दिला जाईल, तसा मॅनिफेस्टोमध्येही उल्लेख होतो. याकडे कसं पाहता? तर अगोदरच द्यायला पाहिजे होतं. काय लोक ना, या अगोदर लोक समाजाचा विचार करायचे, आता लोक व्यक्ती केंद्रित झाले. मला पुरस्कार मिळाला ना, झालं, बाकीच्यांना मिळो या ना मिळो, पण आम्ही नाही. आम्ही आमचं म्हणणंच ते, ज्यांनी ज्याचं कार्य आहे, त्यांनी केलंय, योगदान आहे, त्यांना हे हकदार आहेत, त्यांना दिला गेलाच पाहिजे. जनतेसमोर जात असताना साताऱ्यासाठीच्या विकासाचा तुमचा रोडमॅप काय असणार आहे? रोडमॅप डेव्हलपमेंटचा पहिल्यापासून जो आहे तो आज आहे. सगळं वेगळं काय नाही. डेव्हलपमेंट सगळ्या बाबतीत, विकास कामांच्या बाबतीत काही लोकांना तेच अपेक्षित आहे ना, अजून काय. तुम्ही खासदार म्हणून प्रतिनिधित्व देखील केलेलं आहे, आत्ता सुद्धा राज्यसभेवर आहात. पुढच्या काळातलं विजन काय असणार आहे तुमचं सातारा शहराच्या विकासासाठीचं? मी माझ्या जाहीरनाम्यात हे केलंय, म्हणजे ज्या प्रकाशित केलंय त्यात सगळं आहे. पण टुरिझम असेल, त्याचबरोबर तुमचं त्याला चालना देण्याचं काम, कृष्णा नदी जे या संपूर्ण आपल्या ज्या मतदारसंघातनं जी जाती आणि त्याचं नमो गंगा, जसं ज्या धर्तीवरती जय जय कृष्णे म्हणून त्याचं शुद्धीकरण. कारण शेवटी पाणी जेव्हा आपण पितो त्या पाण्यात इम्प्युरिटीज असता कामा नये, लोकांचं आरोग्य धोका त्यामुळे येऊ शकतं. असे अनेक मुद्दे आहेत. डेव्हलपमेंट, सायन्स अँड टेक्नॉलॉजी, IT पार्क, महिलांचं सक्षमीकरण सगळे येतात. म्हणजे ते अगणित असे मुद्दे, सगळे मुद्दे आहेत, लोकांच्या हिताचे आहेत, ते आम्ही सगळे करणार. स्पर्धी उमेदवारांचं काही आव्हान वाटतं यामध्ये? आव्हान जरा मला तर विचार करू देत. आव्हान आहे, आव्हान आहे. त्यांनी मला सांगितलं आणि ते मी स्वीकारणार नाही. त्यांचं आव्हान काय आहे? तुमच्यात गट्स असले
किंवा तुमच्यात जर हिंमत असेल तर मुतारीत चोरून दाखवा. नाही मला नको बाबा, ते आव्हान नाही, त्यांचं त्यांच्यापाशी राहू दे. मतदारांना काय आव्हान कराल? कारण 2 टप्प्यामध्ये जर मतदान आपण बघितलं तर मतदानाची टक्केवारी फार कमी राहिल्याचं पाहायला मिळालं होतं. नाही, लोक येतील येणार, आणि उन्हाळ्याचे दिवस आहे आणि स्वाभाविक आहे, म्हणजे आता उन्हातानाचं जनरल. पण आम्ही संपूर्ण म्हणजे लोकांना ठीक म्हणजे माझे जे सहकारी आहेत त्या भागात असणार आणि लोक येतील. आणि शेवटी मी लोकांना एकच सांगितलं, तुम्हाला डेव्हलपमेंट पाहिजे, तुम्हाला विकास कामं पाहिजेत, तुम्हाला सगळं सोयी पाहिजेत, आणि मग तुम्ही एवढी छोटी गोष्ट करू शकत नाही की जाऊन जो तुमचा अधिकार आहे जाऊन मतदान करायचं. जर मतदान तुम्ही केलंच नाही तर या गोष्टी मिळणार कशा? तुम्ही तुमचा योग्य तो लोकप्रतिनिधी निवडून दिला नाही तर त्याला दोषी कोण मला सांगा. त्यामुळे तुमची पण जबाबदारी आहे, आणि ते त्यांना मी ऑलरेडी आम्ही त्यांची म्हणजे बोललेलो आहे, आणि ते येणार. हे होते महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, की ज्यांनी आपलं सातारा शहरासाठीचा रोडमॅप असेल किंवा या सगळ्या विषयावर फार विस्ताराने टॉप न्यूज मराठीशी चर्चा केली. धन्यवाद. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंकेंसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. गुरुकृपा ट्रॅव्हल्सची सुनियोजित टूर, उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा, पुणे ते दिल्ली, दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे. प्रवास भाडे प्रत्येकी फक्त 38,500 रुपये. कपलसाठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी 45,000 रुपये. पहिला ग्रुप 10 मे 2024, दुसरा ग्रुप 24 मे 2024 आणि तिसरा ग्रुप दिनांक 6 जून 2024. 15,000 ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा. अधिक माहितीसाठी संपर्क साधा. गुरुकृपा ट्रॅव्हल्स, गजानन महाराज खेडेकर, 9422025024, 9923716262, 9423525427 आणि शुभम गजानन खेडेकर 8996620004. त्वरा करा, आजच आपलं सीट बुक करा. जय भोलेनाथ, जय जय भोलेनाथ. Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.